संततधार होणाऱ्या पावसामुळे अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली। त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अडाण नदीला पूर आला। नदीवरून पुलावरून पाणी आल्याने वाहतूक ठप्प करण्यात आली आहे। अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने अडाण प्रकल्पाची पातळी वाढली आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने अडाण नदीला पूर आलाय। दारव्हा यवतमाळ मार्गावर बोरीअरब येथे तात्पुरता पूल पाण्याखाली आला। सलग 3 दिवसांपासून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली। जिल्ह्यातील प्रमुख मार्गांपैकी हा रस्ता आहे। येथील अडाण नदी पुलावरचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही। त्यामुळे 5 वर्षापासून ही समस्या कायम आहे। पुलावरून पाणी वाहत असल्याने दारव्हा यवतमाळ मार्गावरील वाहतूक 3 दिवसांपासून ठप्प आहे। अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आल्याने अडाण नदीला पूर आलाय। त्यामुळे मागील 3 दिवसांपासून बोरीअरब येथे पुलावरून पाणी वाहत आहे। वाहनधारकांना हा मार्ग बंद पडल्याने मोठ्या फेऱ्याने प्रवास करावा लागतो आहे। पुरामुळे अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बोरीपासून अनेक गावांचा संपर्क तुटल्याने खेड्यापाड्यातील महिला व नागरिक निर्माणाधीन असलेल्या पुलावरून पायदळ ये जा करीत आहे।